वास्तव केले राहिले चोळाप्पा महाराजांच्या घरी. तुम्ही ज्येष्ठाचं दर्शन घेतलात ना, ते पण पूर्वी वाडा होता. एक वाडा पाडून स्वामीने अशी समाधी घेतली. वरती फोटो दिसते ना, जशी आळंदीला ज्ञानेश्वर माऊली घेतले तसे संजीवनी समाधी. हा स्वामींच्या अंगातला शर्ट, हा अंगारखा तो मुस्लिमचा दिला स्वामींना भेट. पूर्वी गावामध्ये वेश असायची ना, ते वेशीवरती स्वामी गेले होते. एक मुस्लिमचा मजाक मस्करी केला स्वामी सोबत. हा रिकामा हुक्का दिला स्वामींना पाजवायला. ती चिलीम दिसते ना, त्याच्यातनं स्वामीने अग्निजाला काढले, इथे काढले, माफी मागून हा अंगार काढला. त्याच्यावरती उर्दू भाषा चांद सितारे ते आहेत, गळ्यात ते रुद्राक्ष माळ. हा समोर त्यांचा दंड, कुऱ्हाड, कोयता, त्रिशूळ, डमरू, हे हवा घालायची चौरे. आणि हा वाल्या स्वामींच्या मेन्यातील रक्तचंदन पादुका. पूर्वी मोटरसायकल येते नसायची, पायी प्रवास व्हायचा, ते मेन्यातून स्वामी जायचे गावी. आणि एक लंडनची एक पड्या कंपनी आली होती ना प्रथम आपल्या भारतामध्ये, ते स्वामींना न विचारता न परमिशन घेता चोरून फोटो काढले. स्वामी का आलेच नाहीत फोटो मध्ये. उघडून धुवून बघते, सगळे माकडांचे फोटो. नंतर स्वामीने आज्ञा दिली, ते 5व्या गुरुवारी काढले 4 फोटो ब्लॅक अँड व्हाईट. तेव्हा गुडघ्याच्या खाली हात, आजान भाऊ. स्वामींची हाईट होती 7.5 फूट. आणि आता जी अंगणामध्ये विहीर पण बघितला ना, ती चोळाप्पा महाराजांनी विहीर खोदली, पाणी लागलं नाही, ते 80 फूट खोल. ते स्वामींनी स्वतःहून लघुशंका केली, तेव्हा विहिरीला पाणी. बाहेर जे बसलेत गुरुजी हे चोळाप्पा महाराजांच्या वंशज, 5वी पिढी चालू त्यांची. आणि ह्या वाड्यात झाले 167 वर्ष.